नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आपण आज मराठीच्या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करणार आहोत. मराठीमध्ये अनेक साहित्य प्रकार आहेत. कविता, कथा, कादंबरी असे अनेक साहित्य प्रकार आहेत. आज आपण प्रार्थनारूपी कवितेचा किंवा प्रार्थना या कवितेचा अभ्यास करणार आहोत. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण दिवस झाल्यानंतर किंवा सकाळी उठल्यानंतर प्रार्थना करतो. मग प्रार्थना का करतो आपण? तर आपल्याला ती गोष्ट मिळणारच आहे असा आत्मविश्वास मिळण्यासाठी आपण प्रार्थना करतो. शाळेमध्ये सुद्धा आपण असेंब्लीमध्ये प्रार्थना घेतो. आपण कोणती प्रार्थना म्हणतोय? इतनी शक्ती हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. म्हणजेच काय? तर आपले नकारात्मक विचार जाऊन तिथे सकारात्मक विचार यावेत ही प्रार्थना आपण करतोय. किंवा तूच बुद्धी दे, तूच शक्ती दे, आपण अशी प्रार्थना करतोय. म्हणजेच काय? कोणत्याही परिस्थितीवर किंवा संकटावर मात करण्यासाठी आपल्याला प्रार्थना हा फायदा होतो. कारण प्रार्थनेमुळे आपल्यामध्ये सकारात्मक शक्ती येते किंवा सकारात्मक विचार निर्माण होतात. म्हणून आपण प्रार्थना करतो. कवी दत्ता हलसगीकर यांनी पण प्रार्थना केलेली आहे. आणि प्रार्थना म्हणजे केवळ काहीतरी मिळवणं असा भाग नसतो. तर प्रार्थना म्हणजे एखाद्याबद्दल आपल्या मनात आलेले चांगले विचार, म्हणजे एखाद्याला चांगलं परीक्षेत यश मिळू दे किंवा विविध स्पर्धांमध्ये त्या व्यक्तीला यश मिळू दे किंवा त्याला संकटावर मात करता येऊ दे, ही सगळी प्रार्थनाच झाली. आज आपण बघतोय की भारतावरती जी परिस्थिती आली आहे किंवा जगामध्ये कोरोना या महामारीमुळे जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर त्या परिस्थितीवरती मात करण्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना केली किंवा सकारात्मक विचार जर आपण वापरले तर आपण नक्कीच त्यातनं बाहेर पडू शकतो. असे अनेक रुग्ण आहेत की जे त्या परिस्थितीनं किंवा त्या आजारावर मात करून बाहेर आलेले आहेत. आणि त्यामागे प्रार्थना किंवा त्यांच्या मनातील सकारात्मक शक्तीच उपयोगी पडलेली आहे. भारत देशानं आपल्या संपूर्ण जगाला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि म्हणूनच विश्वबंधुत्व किंवा विश्वासाठी संत ज्ञानेश्वरांनी काय मागितलं? बरोबर, पसायदान मागितलं. म्हणजे ते पसायदान मागताना संत ज्ञानेश्वरांनी फक्त मराठी माणसांचा किंवा महाराष्ट्रातल्या लोकांचा विचार केला नाही, फक्त भारताचा विचार केला नाही, तर अखिल विश्वाचा त्यांनी विचार केला. अखिल जगामधल्या सगळ्या माणसांचा, प्राणीमात्रांचा, सगळ्यांचा विचार करून त्यांनी पसायदान लिहिलं. आणि ते पसायदान आजही आपण म्हणतो आणि त्यातून आपल्याला चांगली शक्ती किंवा चांगलं सकारात्मकता आपल्यामध्ये निर्माण होते. कोणत्याही परिस्थितीवरती मात करण्यासाठी भारताकडे प्रार्थनारूपी शस्त्रच आहे किंवा ती शक्ती आहे. आणि हीच प्रार्थनारूपी शक्ती कशी असावी किंवा कवीला ज्या प्रार्थना कराव्याशा वाटतात त्या त्यांनी प्रार्थना या कवितेतून मांडलेल्या आहे. आपण प्रार्थना कवितेचं वाचन करण्यापूर्वी कवी दत्ता हलसगीकर यांचा परिचय पाहणार आहोत. कवी दत्ता हलसगीकर यांचं पूर्ण नाव गणेश त्याताजी हलसगीकर. हे मराठीमधले एक कवी आहेत. त्यांचा जन्म सोलापूर येथे 7 ऑगस्ट 1934 रोजी झाला. त्यांना लहानपणापासूनच कविता करण्याची आवड होती आणि ही कविता करण्याची शक्ती किंवा त्यांच्यामध्ये जी स्फूर्ती आली ती त्यांच्या मामाकडनं आली. त्यांचे मामा हे प्रख्यात कवी कुंजविहारी होते. म्हणजे त्यांना मामांकडनं हा कवितेचा वारसा किंवा कविता करण्याच्या प्रतिभेचा वारसा त्यांच्या मामांकडून त्यांना मिळालेला आहे. त्यांनी सोलापूरमधील लक्ष्मी विष्णू मिल नावाच्या कापड गिरणीमध्ये स्वतःच्या वयाच्या 60व्या वर्षापर्यंत म्हणजे खूप दीर्घकाळ त्यांनी नोकरी केलेली आहे. आणि तीही कापड गिरणीमध्ये केलेली आहे. कापड गिरणीमध्ये कष्ट करताना त्यांनी सामाजिक भान जपलेलं आहे किंवा त्यांना सामाजिक प्रश्नांची जाणीव मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कारण त्यांनी कामगारांचं जीवन किंवा गिरणी कामगार
जीवन त्यांनी अनुभवलेलं आहे आणि त्यामुळेच त्यांच्यामध्ये त्या सामाजिक प्रश्नांची जाणीव किंवा सामाजिक परिस्थितीचं भान त्यांच्या प्रत्येक कवितेमध्ये आपल्याला जाणवत आहे. किशोर वयातच त्यांनी कविता करायला सुरुवात केली. किशोर वयात म्हणजे 13, 14, 15 वयापासून त्यांनी कविता करायला सुरुवात केली. म्हणजे तुमच्या वयाचं किंवा थोडे तुमच्यापेक्षा मोठ्या वयात असताना त्यांनी कविता करायला सुरुवात केली आणि त्यांनी मरेपर्यंत त्यांची काव्यरचना आणि ललितलेखन हे सुरू ठेवलं होतं. म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी काव्य नवीन नवीन निर्माण केलेले आहे आणि त्याचबरोबर ललितलेख हाही साहित्य प्रकार त्यांनी निर्माण केलेला आहे. त्यांचं म्हणणं काय होतं की ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत. म्हणजे काय की समाजामध्ये जे जे प्रश्न आहेत ते प्रश्न जर आपल्याला दूर करायचे असतील, आता त्या काळी त्यांचे कोणते प्रश्न होते तर भारतीय स्वातंत्र्य लढा हा मोठ्या प्रमाणामध्ये होता. कारण त्यांचा जन्म हा 1934 साली झालेला आहे आणि 1934 सालानंतर म्हणजे त्यांना समजण्याच्या वयामध्ये भारतीय स्वातंत्र्य लढा आणि त्याच्यानंतर जी सामाजिक परिस्थिती होती, म्हणजे इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केल्यानंतर जेव्हा इंग्रज आपल्या भारतामधून निघून गेले त्या काळी भारतीय लोकांची जी परिस्थिती होती ती अतिशय नाजूक होती. नाजूक का होती? कारण सामाजिक परिस्थिती किंवा सामाजिक घडी संपूर्णपणे बसवायची होती आणि त्यामध्ये कोणाचं शिक्षण नाही किंवा कोणासाठी औद्योगिक जी नवीन नवीन मशिनरी येत होती किंवा औद्योगिक क्षेत्र जे वाढीला लागत होतं, तर त्यासाठी सुद्धा त्या काळामध्ये नवीन नवीन वर्ग निर्माण झालेले होते. म्हणजे समजा कामगार आहेत, औद्योगिक क्षेत्र निर्माण झाल्यामुळे कामगार आणि मालक, नोकरी असेल तर नोकरीमध्ये सुद्धा अधिकारी आणि खालचे कर्मचारी असे 2-2 भाग प्रत्येक ठिकाणी पडलेले होते. म्हणून किंवा त्यामुळे श्रेष्ठ, कनिष्ठ, गरीब, श्रीमंत असे अनेक भाग निर्माण होत होते आणि ही सामाजिक परिस्थिती जी आहे त्या सामाजिक परिस्थितीवरती त्यांनी काय म्हटलंय की ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत. म्हणजे ज्यांच्याकडे श्रीमंती आहे त्यांनी गरिबांना थोडीशी मदत करावी, संपूर्ण मदत करा असं नाही त्यांनी सांगितलं. की तुमच्या बागेमध्ये भरपूर फुलं आहेत तर थोडीशी म्हणजे 2च फुलं देण्याची मदत करा. त्यांच्यामध्ये काहीतरी निर्माण करण्यासाठी, त्यांना काहीतरी मदत मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत. म्हणजेच काय की जे तुम्ही सुखाचं जीवन जगत आहात आणि जे दारिद्र्यात जीवन जगत आहे किंवा फुटपाथवर राहत आहेत, कामगार म्हणून खूप कष्ट उपसत आहेत, तर त्यांच्यासाठी काहीतरी मदत म्हणून तुम्ही जे चांगले लोक आहेत किंवा ज्यांना चांगली सुबत्ता आहे तर त्यांनी ती प्रयत्न करावा आणि अशा जे कामगार आहेत किंवा जे कष्टकरी लोक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करावं किंवा समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही जाणीव तुमच्यामध्ये निर्माण व्हावी असं कवीला वाटत आहे. आणि हलसलगरकरांनी सामाजिक परिस्थितीची जाणीव निर्माण करणारी आशयघन कविता निर्माण केली. त्यांचा मृत्यू 9 जून 2012 रोजी सोलापुरात झाला आणि तो अर्धांगवायूनं म्हणजे पॅरालिसिसनं झाला. त्यांची सर्वात श्रेष्ठ कविता ही उंची होती आणि तिचे 22 भाषांमध्ये, म्हणजे आपली जशी मराठी, इंग्रजी, हिंदी अशा अनेक भाषा आहेत, मल्याळम, तमिळ, तेलुगू अशा ज्या भाषा आहेत, भारतामध्ये विविध भाषा बोलल्या जातात, तर अशा भाषांमध्ये त्या उंची या कवितेचं रूपांतर झालेलं आहे किंवा भाषांतर झालेलं आहे. ती कविता आकाशवाणीवरून म्हणजे रेडिओवरून अनेकदा सादर करण्यात आलेली आहे. इतकी ती कविता सर्व लोकांना खूप आवडलेली आहे आणि नुसतीच ती आकाशवाणीवरती सादर केली गेली नाही, तर 2011 साली राष्ट्रीय कवी संमेलनामध्ये सुद्धा ती सादर केली गेली आहे. नुसती मराठी भाषेमध्येच
किंवा मराठी आकाशवाणीवरतीच ती सादर केली गेली नाही, तर सर्व भाषी म्हणजे सगळ्या ज्या भारतामधल्या भाषा आहेत त्या भाषांचं संमेलन वाराणसीमध्ये झालं आणि त्या वाराणसीमध्ये सुद्धा उंची कविता वाचण्यासाठी कवी दत्ता हलसलगीकर यांना बोलवलं होतं आणि त्यांनी ती कविता तिथं वाचली आहे किंवा त्याचं काव्यवाचन त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावरती श्रद्धांजलीपर म्हणून 19/3/2013 साली पुणे आकाशवाणीने शुभंकराचा संगाती नावाचा कार्यक्रम केला आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या कवितांचं वाचन झालं आणि त्याचबरोबर काही कविता राहुल घोरपडे यांनी संगीतबद्ध केल्या, म्हणजे त्याला चाल लावली आणि त्या कवितांचं चाल लावून वाचन किंवा काव्य वाचन हे झालेलं आहे. अशा प्रकारे कवी दत्ता हलसगीकर यांनी मराठीमध्ये सामाजिक परिस्थितीची जाणीव निर्माण करणारी किंवा सामाजिक परिस्थिती कशी आहे स्वातंत्र्योत्तर आणि स्वातंत्र्यानंतर म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर कशी परिस्थिती आहे समाजाची ह्याची जाणीव निर्माण करणाऱ्या कविता त्यांनी निर्माण केलेल्या आहेत आणि त्यातलीच आज आपण प्रार्थना ही कविता शिकणार आहोत.